नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवर आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। देशात सध्या काय चित्र दिसतंय तर आपापली रिकामी सिलेंडर घेऊन सामान्य लोक रांगेत उभे आहेत आणि सत्ताधारी विरोधक आपापलं राजकारण करण्यात गुंतलेत। राजकारणामध्ये सध्या परसेप्शन आणि नॅरेटिव्हचं युद्ध रंगलंय। सिलेंडर टंचाईचा मुद्दा आता याच युद्धात अडकलाय। एका बाजूला गॅससाठी रांगा लागल्याचं चित्र दिसतंय, सामान्य जनतेच्या खिशाला महागाईचा चटका बसतोय, पण सत्ताधारी याला केवळ फेक नॅरेटिव्ह म्हणतात। भाजपच्या मते विरोधकांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीयेत, केवळ मीडियाच्या माध्यमातूनच जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न आहे। पण दुसरीकडे ग्राउंड रियालिटी आपल्याला काहीतरी वेगळंच सांगते, वेगळंच दाखवते। विरोधकही केवळ कॅमेरासमोर आरोप करण्यात धन्यता मानतायत का? सभागृहामध्ये डेटा मांडण्यात ते कमी पडतायत का? राजकारण आता संसदेच्या पटलावरनं सरकून माध्यमातल्या परसेप्शनमध्ये अडकलंय का? यात सर्वसामान्यांचे तुमचे आमचे मूळ प्रश्न मात्र बाजूला पडलेत। नेमकं याचं सत्य काय आहे? टंचाई खरंच आहे की हा सगळा निव्वळ प्रचाराचा भाग आहे? यावरच आजच्या या धुरळ्यामधनं चर्चा करूयात। आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये काँग्रेसकडनं भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते कपिल ढोके आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये भाजपकडनं भूमिका मांडण्यासाठी भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। आपल्यासोबत आहेत माजी IAS अधिकारी महेश झगडे सर। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करण्याआधी कालपासून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत नेत्यांच्या, त्या प्रतिक्रिया आपण बघूया आणि मग या आजच्या मुद्द्याकडे वळूयात। जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना। वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या, लोक दुकानं अटॅक करायला लागले। काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात? जे आम्ही विरोधक म्हणतोय तेच वास्तव व्हायला लागलंय ना। मग भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार का कबूल करत नाहीये? आज भारतातला माणूस अडचणीत आहे, आज गृहिणी अडचणीत आहे। या वास्तवतेपासून भारत सरकार का लपतंय हे मला समजत नाही। सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही। घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे। त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलं आहे। मोदींच्या नावानं भजन करून आणि धार्मिक भावना निर्माण करून इंधन तुटवडा संपणार नाही, युद्ध संपणार नाही आणि LPG गॅसच्या रांगा थांबणार नाही। ते भारतीय जनता पक्षाने एकदा आत्मचिंतन करून समजून घेतलं पाहिजे। पण आता आम्ही काय बोललो की मुख्यमंत्र्यांना मिरच्या झोंबतात आमच्या, की वातावरण खराब करतात, मोदींची बदनामी करतायत। मोदी स्वतःची आणि देशाची बदनामी करतायत। तर या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया आहेत आणि या सगळ्यामध्ये आज ही एक प्रतिक्रिया आली भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांची, केशव उपाध्ये यांची। केशव उपाध्ये यांनी एक चित्र एक्स पोस्टवरती शेअर केलं आणि त्या चित्रामध्ये प्रामुख्याने उल्लेख होता की सभागृहामध्ये पुरावे लागतात, मीडियामध्ये फक्त नॅरेटिव्ह पुरतं आणि म्हणूनच अर्थातच त्यांचा हा रोख विरोधकांकडे आहे। त्यांना असं म्हणायचं आहे की विरोधक हे या सगळ्यातनं एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करत आहेत। म्हणून मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांना कपिल ढोके तुम्हाला विचारायचं आहे, थेटपणे भाजपचा आरोप आहे की या सगळ्यामध्ये टंचाई आणि या सगळ्यातनं तुम्ही एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करताय, वास्तवात तशी काही टंचाई नाही आहे। मुळात अशा पद्धतीचं ट्विट करताना केशव उपाध्ये नेमकं कुठला विचार करतात हा सुद्धा मला आता प्रामुख्यानं पडलेला प्रश्न आहे। केशव उपाध्यांना जर मुंबईतल्या नरिमन पॉइंटच्या कार्यालयातल्या AC सभागृहात बसून त्यांच्या चेंबरमध्ये बसून दिसत असेल की रांगा नाही, तुटवडा नाही, टंचाई नाही, तर त्यांनी गावखेड्यातल्या डिस्ट्रीब्युटर्सकडे, रिटेलर्सकडे आलं पाहिजे। त्या ठिकाणी लोक सकाळी 6 वाजतापासून रांगा लावून बसतात। 2-2 दिवस लोकांना सिलेंडर मिळत नाहीत। अजूनही कशा पद्धतीनं सिलेंडरचा वापर करावा, काय करावं यात लोकांना सुचत नाही। ही सगळी परिस्थिती निर्माण झाली। या भाजपच्या लोकांना असं काही बोलताना लाज का वाटत नाही हो?
की हे लोक रस्त्यावर आणण्याचं काम यांनी केलं, सिलेंडरचे भाव या संकटाच्या काळात वाढवण्याचं काम त्यांनी केलं. 8 दिवस म्हणजे युद्धजन्य परिस्थितीचे 8 दिवस असताना सुद्धा लोकांना रस्त्यावर रांगा लावाव्या लागल्या. त्या दिवशी एका चर्चेमध्ये मी होतो, यांचे एक प्रवक्ते म्हणत होते आता लोकांची जबाबदारी आहे, हे मोठं संकट आहे, लोकांनी गॅस कमी वापरला पाहिजे, गरम पाण्याच्या ऐवजी थंड पाणी वापरलं पाहिजे, इलेक्ट्रिकची शेगडी वापरली पाहिजे, अशा पद्धतीच्या गोष्टी यांचे लोक करत होते. आज केशव उपाध्यांनी नवीन लावलं, अहो ज्यावेळी आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो, लोकांच्या प्रश्नांवर बोलतो, त्यावेळी हे सांगतात की फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. अहो फेक नरेटिव्ह वाटत असेल तर माझ्यासोबत केशव उपाध्ये आणि भाजपच्या कुठल्याही नेत्यानं चलावं. 2-2 दिवस लोक रांगेमध्ये आहेत, हे मी जाहीरपणे त्यांना दाखवू शकतो. 4-4 दिवस ग्रामीण भागामध्ये सिलेंडर मिळत नाहीत. हा झाला घरगुती गॅसच्या संदर्भातला विषय. कमर्शियल गॅसच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. काल मला एक फोन आला, पुण्यातला एक पालक होता, म्हणजे विदर्भातला एक पालक होता ज्याचे विद्यार्थी पुण्यामध्ये शिकतात. ते सांगत होते की आमच्या मुलाची मेस बंद झाली, मेसवाले त्यांना जेवण देऊ शकत नाहीत, त्यांची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे. बरोबर आहे. आपण जे डोके आपण जे म्हणताय तशा तक्रारी पत्रकार म्हणून आमच्यापर्यंत येत आहे, तशा केस स्टडीज आपणही कव्हर करतोय, लोकांना दाखवतोय. पण इथे प्रश्न हा पडतो की आपणही म्हणतात की भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या प्रवक्त्यांना ही गोष्ट दिसत का नाही, आणि मग त्यांचा या सगळ्या मागे काय उद्देश? अजित चव्हाण उत्तर देतात. अजित चव्हाण: नाही, कपिलजी माझे मित्र आहेत, परंतु कपिलजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काही शब्द आपण टाळले पाहिजे. हरकत नाही, आपण ज्या स्तराचं बोलला त्या स्तराला मी जाणार नाही. परंतु या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट, कपिलजी मला म्हणाले, मगाशी म्हणाले की लाज कशी वाटत नाही. मला एक प्रश्न असं विचारायचा आहे राज्यामधल्या सर्वपक्षीय प्रमुख विरोधी पक्षाच्या लोकांना, की आपल्याला लाज कशी वाटत नाही. गुरुप्रसादजी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जागतिक संकट आहे, युद्ध सुरू आहे. खरंय. इथे तेलाच्या बाबतीत असेल किंवा एलपीजीच्या बाबतीमध्ये असेल, एलपीजी आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही, ही मोठी अडचण. आपण अमेरिका सगळ्यात मोठा उत्पादक आहे, आपण कतारकडनं सर्वाधिक सप्लाय आपण तो घेतो. ते युद्ध सुरू असताना त्या ठिकाणी परिस्थिती नेमकी कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण असं असताना सुद्धा भारताच्या नौका ज्या भारताच्या आहेत, शिवालिक आणि नंदादेवी, त्या 45,000 टन गॅस एलपीजीचा घेऊन आपल्या किनाऱ्यावरती मुंद्राला आणि कांडल्याला दाखल झालेला आहे. कुठेही टंचाई खरोखरच नव्हती, परंतु काँग्रेसनी देश पातळीवरती खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, हा जो आपला अजेंडा काय लोकसभेपासून पुढे रेटलेला आहे तो त्यांनी रेटला. मी आपल्या माहिती करता सांगतो, काही शहरांमध्ये आता अशी परिस्थिती आहे की आता एजन्सीचे लोक म्हणतात, बाबा रे तुम्ही एवढा आग्रह केला, सिलेंडर आले, तुम्ही आता येत का नाही. मला आपल्याला नम्रपणे हे सांगायचं आहे की निश्चितपणे युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा आहे का देशामध्ये, तर निश्चित आहे. कारण रोजच्या रोज होणारा सप्लाय हे जागतिक संकट, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळेला देशामधले सर्व विरोधी पक्ष असतील किंवा कुणीही असेल, एक आपल्याला असं अपेक्षित असतं की हे देशावरचं संकट आहे, आपण सगळ्यांनी एकजुटीने याचा सामना केला पाहिजे. आपण लोकांना उलट आपल्या यंत्रणा वापरून मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा रे याच्यामध्ये पर्याय काय आहे, आपल्याला कशा पद्धतीने अफवा टाळल्या पाहिजे, आपल्याला जिथं साठेबाजी होते किंवा काळा बाजार होतोय यंत्रणांना माहिती देऊन तिथं छापे टाकले पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये काळा बाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांना आपण आवर कसा घालू शकतो याकरता शासकीय यंत्रणांना मदत केली पाहिजे. या उलट देशामध्ये अनरेस्ट कसा तयार होईल अशा पद्धतीचं काम काँग्रेसने केलं. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपले परराष्ट्र मंत्री असतील, आपण बघितलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये भारताकरता एलपीजी घेऊन येणाऱ्या जे भारतीय नाहीत, ज्यांच्यावरती भारताचा झेंडा नाही, आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्याशी बोलून ती जहाज सुद्धा आपल्या समुद्रधुनीमधनं पारसच्या, ज्याला आपण स्टेट ऑफ हॉर्मुझ म्हणतो, तिथनं आपली आता सोडली जात आहेत, ते येत आहेत. आणि दररोजचा जो साठा आहे तो करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून या सप्लायवरती आपल्याला अवलंबून राहावं लागणार आहे. त्याचं एस्मा लावला आपण तर त्याच्या संदर्भामध्ये लगेचच टीका झाली. बाबा रे, आपल्याला सामान्य माणसाच्या घरामध्ये चूल पेटणं आधी महत्वाचं आहे. इतकी दुर्दैवी गोष्ट आहे बघा, मी आपल्याला सांगतो, आकडेवारीनुसार सांगतो, 1 मे 2016 ते 1 एप्रिल 2021 आपण 62% 99.8% गेलो. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये आपण सामान्यांना दिले. 10 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे, 10 लाखापर्यंत उत्पन्न आहे, त्यांना सुद्धा आपण वेगवेगळ्या बदलत्या किमतीनुसार गॅस सिलेंडरची सबसिडी देतोय.
लाज वाटली पाहिजे काँग्रेसला की त्यांच्या बरं, काळामध्ये मी या फक्त 9 राजकारणाच्या सिलेंडर पलीकडे सुरू होते. आपला मुद्दा लक्षात आला, आणि की चव्हाण जर- अशी सगळी परिस्थिती कुठलीही युद्धजन्य नसताना सुद्धा लोकांना गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत होत्या. गॅसचा काळा बाजार होत होता आणि हे सत्य आहे ना. आज काँग्रेसच्या बरं, याच्यावर कपिल ढोके बोलतील नंतर अजित चव्हाणजी. 2024 मध्ये 313 रुपयांना गॅस सिलेंडरची किंमत मला कमी आहे. महेश जगडे सरांकडे जायचंय. आरोप करताना विरोधक. हा, या राजकारणाच्या पलीकडे बोलण्यासाठी मला महेश जगडे सर तुमच्याकडे यायचं आहे. जो मूळ प्रश्न ज्याच्यावरनं आपण बोलतोय, अर्थात काँग्रेस त्यांची विरोधक म्हणून बाजू मांडली, सत्ताधारी म्हणून अजित चव्हाण या सगळ्यावरती बोलतायत. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मुळात आपल्याला काय दिसतंय या सगळ्यामध्ये? ज्या पद्धतीनं ही टंचाई आहे, त्या टंचाईचं वास्तव आहे की ते नेरेटिव्ह आहे? आपलं निरीक्षण. नाही, मला एक याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे बोलत राहतील त्यापेक्षा आपला देश हा काही एक बनाना रिपब्लिक असं काही तकलादू राष्ट्र नाहीये. एक रोबस्ट यंत्रणा आहे. जगातील एक महासत्ता होणार, पाऊ पाडणार एक राष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये एक तशा पद्धतीचं खरं म्हणजे की देशामध्ये वातावरण पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती आहे, हो आहे, पण त्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जो आपण एनर्जी आपली जी आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, याची परिस्थिती काय आहे खरं म्हणजे हे पारदर्शकपणे लोकांच्या समोर आली पाहिजे की तिथे सप्लाय आहे किंवा नाही. हे पारदर्शकपणे प्रशासनाने सांगितलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे, मुख्य सचिवांनी सांगितलं पाहिजे, संबंधित सचिवांनी सांगितलं पाहिजे. कारण किती राजकीय याने सांगितलं, नेतृत्वाने सांगितलं तरी लोक शेवटी ते म्हणणार की हे तुमचं राजकीय नॅरेटिव्ह आहे किंवा तुमच्या विरोधकांचं आहे किंवा सत्ता. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे, आणि समजा वस्तुस्थिती जर अशी असेल, खरंच त्याच्यामध्ये तुटवडा असेल, तो सांगितला पाहिजे की या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी सर्वांनीच कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि आम्ही अमुक अमुक करणार आहोत. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये आपल्याला हे निश्चित माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये किती सिलेंडर्स मध्ये कमर्शियल असतील किंवा तुमचे घरगुती असतील याचा खपत असते. त्याची डिमांड किती आणि सप्लाय किती हे माहिती असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत डिमांड आणि सप्लाय तुम्हाला चालू ठेवण्यासाठी तेवढा पुरवठा आहे की नाही हे निश्चितपणे प्रशासकीय यंत्रणाला माहिती असतं. त्यामुळे ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याची मॅनेजमेंट असं केलं पाहिजे की डिमांड सप्लाय जर व्यवस्थित होत असेल तर मग तसं पुढे आलं पाहिजे. आणि जर तसा तो चालू ठेवायचा असेल तर मग तुम्हाला एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट वापरावा लागेल तहसीलदारापर्यंत, म्हणजे तुमच्या जिल्हाधिकाऱ्यापासून तहसीलदारापर्यंत त्यांनी तो वापरायला पाहिजे. आणि ही जी परिस्थिती आहे विनाकारणच तयार होती भीतीची, ती परिस्थिती घालवली पाहिजे. तिसरी परिस्थिती अशी आहे की आपण याच्यामध्ये कमर्शियल सिलेंडर त्याच्यामध्ये त्याचं सप्लाय कमी केलेलं आहे असं शासनाचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे निश्चितपणे गॅसची कमतरता आहे. ती किती टक्के आहे हे प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सांगितलं, प्रत्येक राज्यामध्ये सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही ते करतो. आता त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असा आहे की कमर्शियल म्हणजे केवळ कोणी स्वतःला मौज मजा करण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन खाणारे लोक आहेत, तर तसे नाही. तर त्याच्यावरती तुमचे मजूर अड्ड्यावरती असणारे मजूर वडापावच्या गाडीवर जाऊन खातात, इथपासून ते असे सगळे त्याची यंत्रणा आहे. पण एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जे शिजवलेलं अन्न आहे त्याची खपत जी असते तीच होणार आहे. मग तुम्ही घरी खा किंवा बाहेर खा. की तुम्ही समजा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कमी केलं म्हणजे तेवढं अन्नाची खपत कमी झाली का? अजिबात नाही. ते कुठेतरी खाणारच आहे. त्यामुळे शिजवलेल्या अन्नाचं ते शिजवलेलं जेवढं आहे ते तुम्ही हॉटेलमध्ये शिजवा, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट शिजवा, घरी तिथे लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारं इंधन हे तितकंच आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीसाठी काय केलं पाहिजे की केवळ राजकीय यंत्रणेने समोर उपयोगाचा नाहीये. त्यांनी राजकीय यंत्रणेला अधिकाऱ्यांनी हे प्रपोजल दिलं पाहिजे की अशी परिस्थिती होणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे हॉस्टेल्स असतील, मेस असतील, रस्त्यावरचे हातगाड्या असतील, या सगळ्या परिस्थितीमध्ये मग ह्या लोकांनी काय करायचं? म्हणजे तो फार वल्नरेबल क्लास आहे की ज्यावेळेस अशी परिस्थिती घडते त्यावेळेस श्रीमंतांना तसे तोशिष लागत नाही. तोशिष कुठे लागते की नाहिरीच्या भागामध्ये जास्त तोशिष लागते आणि तो प्रोटेक्ट करायचा असतो. आपण हे याच्यामध्ये खरं म्हणजे कोविड काळामध्ये पण बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं की ही सप्लाय चेन आहे, ही सप्लाय चेन कोणालाही त्रास होणार नाही आणि विशेषतः दुर्बल घटकांना त्रास होणार नाही असं केली पाहिजे. आणि मला वाटतं की तितकी यंत्रणा जशी प्रगल्भ आहे त्यामुळे हे थोडंसं राजकीय हेव्या दाव्यांच्या किंवा आरोप प्रत्यारोपच्या फैरीच्या पुढे जाऊन निश्चित वस्तुस्थिती काय आहे, किती टक्के, आणि या देशाने खरं म्हणजे अशा अनेक परिस्थितीमध्ये त्याप्रमाणे वागलेले आहेत. पहिल्या वॉर पासून, चायनावर झालेल्या वॉर पासून तशी परिस्थिती हाताळलेली आहे. त्यामुळे लोकांना जर सांगितलं तेवढं त्याचं ते कमी होऊ शकेल. पण तशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगेल की प्रशासन यंत्रणेने जर ठरवलं तर याच्यामध्ये हे असं कोणालाही आरोप आणि प्रत्यारोप करायच्या गोष्टी होणार नाहीत. त्यामुळे
तहसीलदारापासून ते जिल्हाधिकारी आहे, विभागीय आयुक्त असतील, त्यांचे सचिव असतील, यांनी आता तरी सतर्क झालं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही घाबरायचं काय, कारण कुठे काय असेल तर दृश्य स्वरूपात कारवाई केली पाहिजे आणि हा सप्लाय चालू ठेवला पाहिजे. आणि शेवटी जे खरंच असे घटक येतो अजित चव्हाण. सप्लाय चालू ठेवला पाहिजे. बरं, अजित चव्हाण उत्तर देतात. अजित चव्हाण. नाही, माई सरांना मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, सर, देशाच्या मंत्र्यांपासून माननीय पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळे हे आवाहन करताय, खरी खरी माहिती देत आहे. आपण मीडियामध्ये पाहत असाल किंवा वाचत असाल तर देशाचे काय प्रयत्न सुरू आहेत की हा जो पुरवठा आहे हा सुरळीत राहावा. आणि मिसाईल पडत असताना दोन नाही तर 5-5 देशांची त्या खाडीच्या आसपासच्या परिस्थिती किती स्फोटक आहे. असं असताना भारताला जो पुरवठा होणारा एलपीजी आहे तो तर नीट येतोय, परंतु आपल्याकडे 70 दिवसांचा स्टॉक हा इंधनाचा आहे. काँग्रेसच्या लोकांना मला हेच सांगायचंय, मैसर इथं झालंय असं की देशाच्या प्रमुख नेत्यापासून ते अगदी गल्लीतल्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी जर एकच इको ठेवून चुकीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम कसा वाईट होतो ते आपण सगळ्यांनी बघितलं. आधीचे 2 दिवस काँग्रेसच्या लोकांनी अफवा पसरवल्यामुळे पेट्रोल पंपांवरती मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. मग लोकांच्या लक्षात आलं की असं नाहीये, आपल्याला नियमित पेट्रोल मिळणार आहे. आम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे आवाहन केलं, प्रशासनानं सांगितलं, ठिकठिकाणी पुरवठा अधिकारी असतील किंवा बाकीची इतर सगळी मंडळी असतील हे जाऊन वेळोवेळी तपासणी करतायत. लोकांना आवाहन करतायत की कुठेही साठेबाजी किंवा विशेषतः काळा बाजार होत असेल व्यावसायिक सिलेंडरचा, कारण घरगुती सिलेंडरच्या बाबतीमध्ये तर अतिशय चोख नियोजन आहे. आणि या सगळ्याला एक गोष्ट जबाबदार आहे, ती म्हणजे आमच्या राजकीय विरोधक मित्रांनी देशापेक्षा राजकारणाला यावेळी जास्त महत्व दिलं. याचं खूप मनापासून वाईट वाटतं की ही वेळ जी आहे कपिलराव ही देश म्हणून एकत्र येण्याची कपिल. आपलं मी समजू शकतो, पण आपल्या नेत्यांचाच अजेंडा असा असल्यामुळे हे फार गंभीर आहे. आणि गुरुप्रसादजी आज आपण पाहिलं असेल, मला असं वाटतं मगाशी पुढारीची हेडलाईन होती की संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरला आता सिलेंडर झाले तर लोक येत नाहीत. काय झालं, लोक घाबरले. आणि सर याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण जशी म्हणालात ती अगदी बरोबर आहे की नाहिरे वर्गाला, शेवटच्या वर्गाला, तर याच्यामध्ये जो नाहिरे वर्ग आहे 62 वरून 89.8% जो आला हा उज्ज्वला योजनेमधला लाभार्थी वर्ग आहे, ज्याच्याकरता 12,000 कोटी रुपये केंद्र शासन आपल्याला या ठिकाणी सबसिडी देत आहे. या आमच्या माता भगिनींना वणवण भटकून जंगलातनं गोळ्या आणून स्वयंपाक करायला लागू नये. बरोबर, तो एक बदल दिसलेला आहे. पण आपण जो मूळ आक्षेप घेत आहे विरोधकांवरती, काँग्रेसवरती विशेषतः, त्याच्यावरती कपिल यांना बोलायचं. कपिल, त्यांचा थेट आरोप आहे की तुम्ही अफवा पसरवला पहिल्या 2 दिवसातच आणि त्यामुळे रांगा लागल्याचं चित्र देशानं बघितलं पेट्रोल पंपावरती, आणि आता गॅसच्या बाबतीत ते तुमच्यावरच आरोप करताय. गुरुप्रसादजी, या भाजपवाल्यांची नेमकी अडचण कशी आहे माहिती आहे का? वास्तविकता बोललो, सामान्य लोकांना वास्तविकता समजून सांगितली की यांना वाटते अफवा पसरवतायत, नरेटिव्ह पसरवतायत. अजित चव्हाण माझे चांगले मित्र आहेत, त्यांना कदाचित त्यांचं सगळं मी आता ऐकत होतो 2-4-5 मिनिटं ते काही जे बोलले, त्यांना तुमच्या चॅनलवर या ज्या रांगा लागलेल्या दिसतात, लोक उन्हातानामध्ये सिलेंडर घेऊन जाताना दिसतात, हे कदाचित दिसलेले मला दिसत नाहीत. त्यांना एकदा ते चांगल्या पद्धतीने आपण दाखवले पाहिजे. नाही, ते बघतायत सगळं. ते म्हणतात की काँग्रेसमुळे झालेलं आहे. त्यांनी रांगा लागलेलं मान्य केलंय, पेट्रोल पंपावरही रांगा लागल्याचं मान्य केलंय. ते म्हणतात की तुम्ही अफवा पसरवल्या. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? उत्तर द्या. त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? अजित चव्हाण आणि भाजपची सगळी लोक प्रचंड खोटी बोलतात. आपण जर पाहिली असेल तर अनेक ठिकाणी आज का मान्य नाही का तुम्हाला, पुण्यातले 50% हॉटेल बंद आहेत, मुंबईतले हॉटेल बंद आहेत, हे यांना दिसत नाही का? आम्ही जर खोटे बोलत असू तर ही परिस्थिती का निर्माण झाली? तुमचे मंत्री त्या ठिकाणी संसदेत सांगतात की 74 दिवस पुरे इतका साठा आपल्याकडे शिल्लक आहे, आणि दुसऱ्या दिवशी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसतात. अजूनही मी स्वतः रिटेल गॅस एजन्सीच्या रिटेलर सोबत, डिस्ट्रीब्युटर सोबत चर्चा केली. त्या ठिकाणी 2-2, 4-4 दिवसाची वेटिंग आहे. संभाजीनगरचं एक उदाहरण तुम्ही देता, आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगर मधली गॅस टंचाई सुटलेली आहे. ऐका, काँग्रेसच्या काळात नाही, तुम्ही फार स्वतःला चांगलं समजता, पार्टी विथ डिफरन्स समजता, तुम्ही फार तीर मारण्यासाठी सत्तेत आहात. तुमच्या काळात
काळात Reference लोकांना का होतं. रस्त्यावर यावं लागतं म्हणून याचे सुद्धा ज्यावेळेला उत्तर देश दिले पाहिजे ना. संकटात असायचा, अहो त्यावेळेला तुम्ही आम्ही ऐन युद्ध आपल्या सुरू झालं राष्ट्राला लाज अजित चव्हाण तुम्ही मगाशी बोलले की लाज वाटणे हा चांगला शब्द नाही, तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे भाजपच्या लोकांना की युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि तुमच्या या विश्वगुरूने 60 रुपयाने गॅसचे भाव वाढवले, गॅस मधली भाववाढ का आपण केली. आपण लक्षात घ्या अजित चव्हाण तुमच्या मनात मी बोललेलो नाही, तुमच्या विश्वगुरूने अजित चव्हाण ही तुमचं पूर्ण होऊ द्या. गुरुप्रसादजी खरं तर यांनी आधी ठरवलं पाहिजे हे एकीकडे तुमच्या काळामध्ये अजित चव्हाणजी ऐकायला शिका. बरं मी दोघांनाही थांबवतो प्लीज. तुमच्या नाकर्तेपणामुळे आज लोक रस्त्यावर आले, तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक कपिल आणि अजित चव्हाण नाही, please, मला झगडे सरांकडे जायचंय. मला अजित चव्हाणांमध्ये प्लीज का हे करू शकला नाही तुम्ही गुरुप्रसादजी त्यावेळेला? अजित चव्हाणांमध्ये आणि आता ऐकण्याची युद्धजन्य हिंमत नाही, परिस्थितीमध्ये भाजपच्या कुठल्याच लोकांकडे देश उत्तर संकटात नाही म्हणून असताना मदत तुम्ही करून अशा ते डिस्टर्ब पद्धतीचे करण्याचं काम आरोप करतात. राहुल गांधींपासून गल्लीतल्या नेत्यापर्यंत देश करणं ही संकटात कितपत योग्य आहे असताना का? तुमच्या नाही, please, आरोपाचा please, विषय अजित चव्हाण, वास्तविकता. अजित चव्हाण आणि कपिल आपण डोके, अजित अजित चव्हाण आणि आपल्या कपिल डोके. विश्वगुरूला 60 रुपये भाव वाढवताना लाज वाटली नाही का हो? लोक संकटात आहेत, लोकांना संकटात कपिलजी, मी टाकायचं पुन्हा मूळ पुन्हा आपल्याला लोकांकडे लक्षच सांगतो नाही. की सार्वजनिक फक्त मित्रांसाठी कार्यक्रमामध्ये सरकार ज्यावेळेला चाललंय. लोक आपल्याला पाहत असतात नाही कपिल डोके अहो, आपण तुम्ही पण संसदीय आपण- भाषणात- नाही, नाही, कपिल डोके. त्यावेळी तुम्ही असं म्हणता आपल्याला- त्यावेळी तुम्ही सुद्धा तुमच्या 4 आपल्याला- मिनिटांमध्ये आपण आपल्याला संसदीय त्या भाषेच्या गोष्टी काळामध्ये- नाही 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 संसदीय भाषेचा जो वापर करूया आपण. कपिल डोके आणि अजित चव्हाण, मला झगडे सरांकडे जायचंय. मला त्यांना हे विचारायचंय की आता जी परिस्थिती दिसली, प्लीज प्लीज चव्हाण आणि डोके प्लीज 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 पाठवली की तुम्हाला वाटतं फेक नॅरेटिव्ह आहे. प्लीज शब्दांमध्ये अडकूया नको. लोकांचे प्रश्न मांडतो अजित चव्हाण. तुम्ही जो नाही 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 अजित चव्हाण आणि डोके प्लीज प्लीज अजित चव्हाण आणि डोके प्लीज. विक्री करणार, तुमचा कपिल. बुरका पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत. मग तुम्ही त्याला फेक नॅरेटिव्ह म्हणा की काही म्हणा, आम्ही भाजपच्या लोकांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घेतलं पाहिजे अजित चव्हाण. आपण खोटं बोलू नका. सामान्य लोकांच्या नाही, नाही, कपिल डोके. सामान्य कपिल डोके, please. आणण्याचं या काम सगळ्या तुम्ही परिस्थितीमध्ये तुमच्या अजित चव्हाणजी, अजित चव्हाणजी, अजित चव्हाणजी. 60 रुपये मला झगडे सरांकडे जायचंय. मला झगडे सरांकडे जायचंय. माझा पुन्हा एकदा प्रश्न आहे, संकटामध्ये सरकार लोकांचं असते की लोकांकडून जास्त पैसे घ्यायसाठी असते? कपिल डोके, तुम्ही जो मुद्दा मांडताय तोच मला विचारू दे, तोच विचारू दे. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. अजित चव्हाण खोट्या फसव्या सरकारच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहात. तुम्ही सामान्य लोकांची भाषा बोलू शकत नाही अजित चव्हाण. सगळ्यात मोठं अजित उत्पादक चव्हाण संयुक्त तुमच्यामध्ये अमेरिका ऐकण्याचं जगामध्ये. सामर्थ्य नाही त्यांना म्हणून सुद्धा तुम्ही मदत बोलून साठवून डिस्टर्ब ठेवता येत करता. तुमच्या खोट्या गोष्टी ऐकण्याची हिंमत मी दाखवली कारण तुम्ही सगळं खोटं बोलत होतात. खरं ऐकण्याचं सामर्थ्य तुमच्या तुमच्या पक्षामध्ये नाहीये म्हणून तुम्ही मदत बोलत होतात. चांगलं कळतं आणि देशाची जनता मतपेटीतून वारंवार त्याचं उत्तर आपल्याला देत सगळी असते. माझी एक देशातल्या विनंती जनतेला आपल्याला माहिती अशी आहे. आहे की बरं आपण मुद्द्यावर येऊयात प्लीज 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 अजित प्लीज प्लीज अजित चव्हाण प्लीज अजित चव्हाण आणि कपिल डोके प्लीज. नाही 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 आता दोघांनी अधिकाधिक मदत कशी होईल? अहो देशावरचं संकट चर्चा पुढे जाणार नाही अशाने. चर्चा पुढे जाणार नाही प्लीज चव्हाण आणि डोके. माहिती द्या ना की बाबा अजितजी थांबा. अहो, चर्चा पुढे जाणार नाही. देशावर संकट आहे तर 60 रुपये भाव का वाढवले? विचारा ह्या हिंमत. अजितजी देशावर संकट आहे, आम्ही सरकार सोबत आहोत. सर्वसामान्य जनतेसाठी 60 रुपयानं भाव का वाढवले? आमची सरकार सक्षम आहे. सामान्य जनतेसाठी 60 रुपयानं भाव का वाढवले? माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सत्तेचा नाही 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 माझी विनंती आहे, दोघांनाही विनंती आहे. झगडे सर मी तुमच्याकडे येतो, प्लीज दोघांनी थांबा, प्लीज दोघांनी थांबा. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत, शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. अजित चव्हाण आणि कपिल डोके प्लीज 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 दोघांनी थांबा. झगडे सर मला तुम्हालाही विचारायचं आहे, आता जो काही हा राजकारणाचा भाग आहे तो झाला. मला विचारायचं आहे की टंचाई जर नाहीये, नव्हती, सरकार वारंवार हे सगळं सांगत होतं, मग असं काय झालं ज्याच्यामुळे लोकांना रांगेत उन्हातान्हात उभं राहावं लागलं? जी दृश्य आपण दाखवतोय, काय झालं की ज्याच्यामुळे मेस असेल, हॉटेल असतील, मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये लोक या जेवणावरती अवलंबून आहेत. लोकांच्या घरी जेवण कमी बनतं, ते जे शिकायला म्हणून आलेली पोरं असतात ती सगळी या जेवणावरती अवलंबून असतात. त्यांना सगळ्यांना फटका बसला. हे सगळं नियोजन मुळात चुकलंय का आणि हे मान्य केलं जात नाहीये का? झगडे सर. गुरुप्रसाद, मला आता जे बघितलं मी खरं म्हणजे की गॅसची आणि याची टंचाई इथं आहे की नाही आपण त्याच्यावर मी बोलतोच, पण सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की राजकीय आरोप प्रत्यारोपच्या फैरीची टंचाई ज्या दिवशी या देशामध्ये होईल त्या दिवशी खरं म्हणजे आपण कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने चाललो असं दिसेल. हे खरं म्हणजे आरोप प्रत्यारोपापासून देश कुठेतरी भरकटला जातोय असं मला वाटतंय. दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं. आता प्रश्न असा आहे की ही गॅसची टंचाईच्या बाबतीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण देशाची यंत्रणा अशी केलेली आहे की त्याच्यामध्ये मोठे प्रश्न आपण त्याचे तुकडे तुकडे करून ते छोट्या तालुक्यापर्यंतच्या गावापर्यंत केलेल्याने तिथे यंत्रणा दिलेली आहे. आता राजकीय लोक जे सांगतात ते चुकीचं आहे आणि आरोपी तुमचे सत्ताधारी आहेत ते चुकीचं नॅरेटिव्ह पसरवतात, हे चालेल,
पण वस्तुस्थिती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितली पाहिजे की आमच्या तालुक्यामध्ये असं आहे, गावामध्ये असं आहे, आम्ही असं होऊ देणार नाही. आणि कोणी जर चुकीची असं अफवा पसरत असेल त्यांच्यावर ते कारवाई करू शकतात खरं म्हणजे. पण प्रश्न शेवटी असा आहे की या देशातील जनता अतिशय जाणीव ठेवणारी आहे. युद्धजन्य परिस्थितीत ते त्याप्रमाणे ती इट रायजेस टू दी ऑकेजन. त्याप्रमाणे जर खरंच तिथे हे असेल, त्याच्यामध्ये टंचाई असेल, तर त्या प्रमाणात खरं म्हणजे की देशाला प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं पाहिजे की असं असं तुमची टंचाई आहे. आता टंचाई याच्यामध्ये निश्चित दिसते की कमर्शियल याच्यामध्ये केलेलं आहे. कमर्शियल टंचाई असेल तर तिथे बाकीचे कमर्शियल गॅसवरती जे अवलंबून आहे असा एक सेगमेंट आहे, तिथे छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे त्याची परिस्थिती, याचं सुद्धा काहीतरी एक स्थानिकरित्या तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी त्याची योजना केली पाहिजे की याच्यासाठी काय केलं पाहिजे. की मी असं सांगत नाही की आपण त्यांनी स्थानिक पातळीवरती करावं की मग तिथे काही ठिकाणी खरं म्हणजे की कोळशाचा उपयोग होऊ शकतो का, केरोसिनचा उपयोग होतो का, किंवा केरोसिनचा तुमचा इतर काही इंधनाचा उपयोग होऊ शकतो, इलेक्ट्रिकल काही होऊ शकतो का. खरं म्हणजे असंच एकत्रित करून गेलं पाहिजे. मला वाटतं की विरोधकांनी सत्ताधारी एकत्रित बरोबर. सगळ्याच्या पलीकडे विश्वासात घेऊन, लोकांना विश्वासात घेऊन, जे या सगळ्यामध्ये अडचणीत आहेत त्यांना विश्वासात घेऊन नियोजन होणं अपेक्षित आहे, असाच आपल्या सगळ्या मांडणीचा रोख मला दिसतोय. शर्केच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत. केवळ नॅरेटिव्हच्या लढाईमध्ये जनतेचे मूळ प्रश्न हरवू नयेत, हीच खरी चिंतेची बाब आहे. राजकारण होत राहील, पण या कठीण काळामध्ये जनतेला आश्वस्त करत राहणं हे खरं गरजेचं आहे. आणि त्याकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आजच्या या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी यासाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. पाहत राहा पुढारी न्यूज.